मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे आता संकेत दिलेले आहेत। निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय जरांगे पाटील हे 29 ऑगस्टला घेणार आहेत। निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी कागदपत्र तयार ठेवावीत असंही जरांगे पाटील यांनी सांगितलंय। आम्हाला ओबीसींमधून आरक्षण द्या, आम्हाला निवडणूक लढवण्यासाठी भाग पाडू नका असा इशारा सुद्धा जरांगेंनी सरकारला दिलाय। जरांगेंच्या निवडणूक लढवण्याच्या वक्तव्यावरती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आता पलटवार केल्याचं दिसतंय। जरांगे स्वतःसाठी लढणार आहेत की समाजासाठी असा सवाल सुद्धा हाकेंनी विचारलाय। तुम्ही सगळे कागदपत्र काढून ठेवा, वायाला गेले म्हणता येते समाजासाठी, जाऊ द्या, पण तयारी करा। 29ला जर लढायचा निर्णय झाला तर कागदपत्र काढायला वेळ जाईल, त्यामुळे काढून ठेवा सगळेजण। त्यातून एक ठरणारे, बाकीचे वायाला गेले तरी चालतील, कोणाचा नंबर लागू शकतो त्याचा आज काही सांगू शकत नाही कुणी, आणि सगळ्या जाती धर्माचे। जरांगे पाटलांना स्वतःला राजकारणात यायचंय का मराठा समाजाला राजकारणात यायचंय या प्रश्नाचं उत्तर जरांगेंनी परत एकदा द्यावं। आणि स्वतःला जर जरांगे पाटलांना राजकारणात यायचं असेल त्यांना शुभेच्छा आहेत, पण ते जर मराठा समाजाची भाषा बोलत असतील तर मराठे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हते, ते सगळीकडे भरून उरलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।